नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. 22 जानेवारी 2024ला अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आणि याच निमित्ताने रामायणावर आधारित आजपर्यंत वेगवेगळ्या भाषांमध्ये साकारलेले चित्रपट हे तुम्हाला मी गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये सांगितले. आणि या व्हिडिओमध्ये आपण आजपर्यंत रामायणावर आधारित कोणत्या नाट्यकलाकृती तयार झाल्या याबद्दल बोलणार आहोत. नाटक हे संस्कृत साहित्याचा एक अविभाज्य घटक, रंगभूमी, कलाकार आणि रसिक प्रेक्षकांचं श्रद्धास्थान. विविधांगी विषयांवर आधारित संस्कृत नाट्याविष्कार आजवर घडले आणि यातून रामायण अलिप्त कसं राहील? शेकडो वर्षांचा इतिहास असणाऱ्या या नाट्यसृष्टीत रामायणावर आधारित कोणत्या नाट्यकलाकृती घडून गेल्या हे आज आपण जाणून घेणार आहोत. चित्रपटांच्या पूर्वी देखील नाटकातून रामायण हे प्रेक्षकांना सांगण्यात आलं होतं. 1843 साली मराठी नाटककार लेखक विष्णुदास भावे यांनी मराठीतील पहिलं नाटक सीता स्वयंवर हे सादर केलं होतं. मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासातील हे पहिलं आधुनिक नाटक मानलं जातं. सीता स्वयंवर या नाटकाचा पहिला नाट्यप्रयोग सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील दरबार हॉल इथे झाला होता. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे नाटक हे कायमच संस्कृत साहित्याच्या शीर्षस्थानी राहिले. भास या संस्कृत मधील नाटककाराने 2 आणि भवभूती या भावनिक विचार करणाऱ्या नाटककाराने रामायणावर आधारित 2 नाटकं लिहिली होती. तर भास या आद्य संस्कृत नाटककाराने प्रतिमा आणि अभिषेक अशी 2 नाटकं केली. यातील प्रतिमा हे नाटक 7 अंकी संस्कृत नाटक होतं, जे त्यांनी वाल्मिकी रामायणाच्या कथानकात जरासे बदल करून स्वप्रतिभेने काही वेगळे प्रसंग विचार करून सादर केले होते. या 7 अंकी नाटकात त्यांनी श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी, राम सीता लक्ष्मण यांचा वनवास, भरताचा अयोध्येतील प्रवेश, राम भरत भेट, सीता मातेचे अपहरण ते जनस्थानात झालेला रामाचा अभिषेक इथपर्यंत सर्व प्रसंग दाखवले. भासाचे दुसरे रामायणावर आधारित नाटक म्हणजे अभिषेक. हे नाटक 6 अंकी होते. या नाटकात वालीवत ते रामराज्याभिषेक अशी रामकथा दाखवण्यात आली होती. यानंतरचं नाटक ते म्हणजे उत्तर रामचरिता. या नाटकात रामकथेचा उत्तरार्ध सांगण्यात आला. मुळात उत्तर रामचरिता हे नाटक केवळ प्रभू श्रीराम आणि सीता माता या दाम्पत्य प्रेमाचे किंवा प्रेमाच्या आदर्शाचं नाटक नसून पती पत्नीची प्रेमनिष्ठा आणि कर्तव्य याचा कलात्मक आशय देखील आहे. भवभूती यांनीच महावीर चरित्र हे नाटक लिहिलं. हे नाटक देखील संस्कृतमध्ये 7 अंकी नाटक होतं, ज्यात राम आणि सीतेच्या मनाचा वेध घेण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. याशिवाय दाक्षिणात्य डान्स ड्रामाच्या माध्यमातूनही रामायण सादर केलं जात होतं, ज्यात प्रामुख्याने केरळमधील कथकली या नृत्य प्रकारातून रामायणातील अनेक प्रसंग हे सादर केले जात होते. या व्यतिरिक्त रामायण बॅलेट हा इंडोनेशियातील एक कला प्रकार असून यात वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणातील काही प्रसंग नृत्य आणि नाट्यातून देखील दाखवले जात होते. रामायण बॅलेट या कला प्रकारात नृत्य, गाणी, नाट्य आणि संवाद याचं एकत्रित सादरीकरण हे केलं जात होतं. एकूणच काय तर अगदी शेकडो वर्षांपासून संस्कृत भाषेसह इतर कला प्रकारातूनही रामायण काय होते आणि ते कसे होते ते मांडले गेले. रामकथा किंवा रामायण हे खरंच इतकं विशाल आहे की ते सांगण्यासाठी, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी बरीच माध्यमं अपुरी पडतील. पण अनेक कलाकार पिढ्यानपिढ्या हा वारसा आपल्या कलेतून पुढे नेताना दिसत आहेत आणि याचा नक्कीच आनंद आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. त्यासाठी MHA-MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.